स्टिंग मध्ये दारू असते का? सरकारने शाळेजवळ स्टिंग विक्रीवर बंदी का घातली? जर तुम्हालाही वाटत असेल की स्टिंग म्हणजे फक्त एनर्जी ड्रिंक आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सत्य काय आहे हे अनेकांना अजून माहीतच नाही. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आज आपण अशा एका ड्रिंक बद्दल बोलणार आहोत, जे आजकाल शाळा कॉलेजमधील मुलांच्या हातात सर्रासपणे दिसतो. अनेक पालकांच्या मनात एक प्रश्न असतो, स्टिंगमध्ये अल्कोहोल म्हणजे दारू असते का? याचं उत्तर आहे नाही. स्टिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल नसतं. हे पूर्णपणे नॉन अल्कोहोलिक एनर्जी ड्रिंक आहे. पण मग प्रश्न असा पडतो, दारू नसताना सरकारने शाळांच्या परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी का घातली? तर यातच खरी गंमत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, स्टिंगमध्ये दारू म्हणजे अल्कोहोल नाही, तरी शाळा कॉलेज परिसरात बंदी घालण्याचं कारण काय? त्याचं पहिलं कारण म्हणजे स्टिंगमध्ये असलेलं कॅफीनचं जास्त प्रमाण. ते स्टिंग सारख्या एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफीनचं प्रमाण खूप जास्त असतं. कॅफीन म्हणजे शरीराला आणि मेंदूलाही काही वेळासाठी जागं ठेवणारं उत्तेजक द्रव्य त्यामध्ये असतं. मोठ्या माणसांनाही जास्त कॅफीन त्रासदायक ठरू शकतं. तर लहान मुलांचं शरीर तर ते अगदी सहन न करण्यासारखंच असतं. स्टिंगमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचं सेवन अधिक झालं तर हृदयाचे ठोके वाढू शकतात. घबराट होऊ शकते, अस्वस्थता वाटू शकते आणि रात्री झोपही लागत नाही. त्याचं दुसरं कारण म्हणजे स्टिंगमध्ये साखरेचा भडीमार असतो. एका छोट्या बाटलीमध्ये तब्बल 7 ते 8 चमचे साखर त्यामध्ये मिसळलेली असते. हे ड्रिंक प्यायल्यानंतर काही वेळ मुलांना खूप ऊर्जा आल्यासारखं वाटतं. पण थोड्याच वेळानंतर ती ऊर्जा अचानक कमी होते. त्यामुळे त्यांना थकवा येतो, त्यांची चिडचिड वाढते आणि पुन्हा असंच ड्रिंक पिण्याची इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण होते. सततची अशी सवय लागली तर लठ्ठपणा वाढतो आणि पुढे जाऊन टाइप 2 म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याचं तिसरं कारण रासायनिक घटक या ड्रिंकमध्ये काही प्रमाणामध्ये असतात. कृत्रिम रंग आणि इतर रासायनिक घटक देखील वापरले जातात. हे रासायनिक द्रव्ये दातांचं संरक्षण करणारा थर खराब करू शकतात. दात किडण्याचा धोका वाढतो. काही मुलांना ऍसिडिटी किंवा पोटाचा त्रासही होऊ शकतो. आता एक गोष्ट जाणून घेऊया, FSSAI चे नियम भारतात काय आहेत? खाद्यपदार्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे FSSAI. या संस्थेने एनर्जी ड्रिंकसाठी काही नियम केले आहेत. कॅफीनचं प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावं, तसेच बाटलीवर स्पष्ट इशारा देणं बंधनकारक आहे की हे पेय लहान मुलांसाठी, गरोदर महिलांसाठी आणि कॅफीनची ॲलर्जी असलेल्यांसाठी योग्य नाही. मग सरकारला बंदी का घालावी लागली? कारण फक्त 20 रुपयात मिळणारं हे ड्रिंक, आकर्षक जाहिराती आणि चव यामुळे शाळकरी मुलं ते मोठ्या प्रमाणावर विकत घेऊ लागली. मुलांच्या आरोग्यावर त्यामुळे परिणाम दिसू लागला. होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन शाळांच्या परिसरात अशा एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेवटचा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, स्टिंगमध्ये दारू नाही, पण दारू नसली तरी ते लहान मुलांसाठी सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून पालकांनीही जागरूक राहणं गरजेचं आहे आणि मुलांना अशा एनर्जी ड्रिंक्सचं आकर्षण टाळणं हेच त्यांच्या आरोग्यासाठी योग्य आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हाच भेटूया अशाच विश्लेषणात्मक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.